नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अस्सल मराठी रसोईमध्ये. तर आजचा जो व्लॉग आहे तो नेहमीपेक्षा थोडा वेगळा असणार आहे. कुकिंग तर होणारच, पण मज्जा मस्तीसोबत. तर आम्ही सर्व फॅमिली मेंबर बोरधरण साईड डॅमला पिकनिकला गेलेलो. तर तिथली मज्जा, निसर्ग आणि चटपटीत खाणं आणि सर्वांनी मिळून कुकिंग केलेली हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला तर मग पिकनिक स्पेशल कुकिंगला सुरू करूया. तर आम्ही डिसाईड केलं की आपण वडापाव घेऊन जायचं. तर पिकनिकला थोडं सोपं व्हावं म्हणून आम्ही बटाट्याची भाजी आधीच घरात तयार करून घेतलेली. तर सर्वात आधी आम्ही त्यामध्ये कढईमध्ये तेल टाकलेलं, मोहरी टाकलेली आणि हिरव्या मिरची लसूणचा पेस्ट घातलेला. ते छान परतून घेतलं आणि नंतर त्यामध्ये थोडं हिंग, हळद आणि मीठ घातलेलं आणि मॅश केलेले बटाटे घातलेले. तर ही जे वडापावची भाजी होती ही अगदी मुंबई स्टाईलची होती. म्हणजे वडापावच अगदी मुंबई स्टाईलचा होता, कारण की बनवणारी जी कूक होती आमची ती मुंबईचीच होती. तर तिने तिच्या स्टाईलने अगदी मुंबईच्या स्टाईलने वडापाव केलेला. त्यामध्ये आता मॅश केलेले बटाटे घातले आणि परतून घेतलं आणि 5 मिनटं आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे. तर झालं तर आपली मग बटाट्याची भाजी तयार. तर सोबतच आम्ही पुदिन्याची चटणी पण घरीच तयार करून घेतलेली. तर चटणीमध्ये पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण आणि थोडं लिंबाचा रस घालून चटणी मिक्सरला ग्राइंड करून घेतली आणि थोडं पाणी घातलं आहे. तर झाली आपली पुदिन्याची चटणी पण रेडी. आजचा प्रवास खूपच एन्जॉयमेंटचा होता. सगळे खूपच एक्सायटेड होते, कारण आज आम्ही बाहेर सर्वजण मिळून जाणार होतो आणि सोबतच कुकिंग पण करणार होतो. तर सर्व खूप जास्त एक्सायटेड होते तिथे जाण्यासाठी. पण वीकेंड असल्यामुळे थोडी गर्दी होती, त्यामुळे आम्हाला हवी तशी जागा मिळायला थोडा वेळ लागला. पण शेवटी आम्हाला हवी तशी जागा मिळालीच. पण इथे येताच सर्वांना भूक लागलेली, म्हणून आम्ही आधी झटपट बनणारा कच्चा चिवडा तयार करून खाल्ला आणि नंतर मग वडापाव बनवायला सुरुवात केली. आज सगळे एकत्र असल्यामुळे खूप हसणं, गप्पा आणि मजा सुरू आहे. हेच तर फॅमिली पिकनिकचं खरं सौंदर्य, हो की नाही? मोबाईल बाजूला ठेवून सगळे एकमेकांसोबत वेळ घालवत आहे आणि निसर्गाचा आस्वाद घेत आहे. यापेक्षा मोठी गोष्ट कुठली? लगेचच आम्ही कच्चा चिवडा खाऊन मग वडापाव बनवायला सुरुवात केली. तर आम्ही वडे तर घरीच तयार करून घेतलेले. तर मग इथे फक्त बॅटर तयार केलेलं. बेसन घालून त्यात सगळे मसाले घालून घेतले. तिखट, मीठ, हळद आणि छान पाणी घालून ते मिक्स करून घेतलं. तर बघा किती छान असं वातावरण आहे इथलं. आजूबाजूला हिरवळ, समोरचं पाण्याचं दृश्य आणि एकदम शांत आणि मस्त वातावरण होतं. आणि निसर्गाच्या सानिध्यात बसायला आणि कुकिंग करायला खूप भारी आम्हाला स्पॉटसुद्धा मिळालं. आणि अशा निसर्गात बसून गरमागरम खाण्याची मज्जाच खूप खास असते, हो की नाही? तर आम्ही आता सर्वात आधी वडापावला लागणारी चटणी तयार करून घेतो आहे. त्यासाठी आम्ही बारीक असे बॅटरची भाजी काढून घेतलेली. त्यामध्ये लसूण घालून त्याला ग्राइंड करून घेतलेलं आणि चटणी करून घेतलेली. आणि आता वडे बॅटरमध्ये घालून ते पण तळून घेतो आहे. आणि कुठलाही पदार्थ आपण सर्वांनी मिळून केला तर त्याची चवच खूप भारी असते आणि त्यातला आनंदही काहीतरी वेगळाच असतो, हो की नाही? तर छान असे गरमागरम वडे पण तळून घेतले आम्ही. तर आम्ही इथे आता वडापाव तयार करून घेतो आहे. सर्वात आधी पुदिन्याची चटणी आणि इमलीची चटणी पावला लावून घेतलेली आणि आम्ही स्पेशल जी वडापावसाठी चटणी बनवलेली ती पण घालून घेतली आणि मध्येच बटाटा वडा घालून छान असा वडापावचा आस्वाद घेतला. आणि आजचा वडापावसुद्धा मुंबई स्टाईलसारखा झाला, कारण की वडापाव बनवणारीच व्यक्ती मुंबईची असल्यामुळे वडापावला चवही एकदम ओरिजिनल आली. तर खूप भारी वाटलं. आणि जर तुम्ही वर्धा जिल्ह्यातला असेल किंवा विदर्भातले कुठलेही असेल तर इथे पिकनिकसाठी नक्की या. इथलं निसर्गमय वातावरण पिकनिकसाठी खूप छान आहे. खूप भारी एन्व्हायर्नमेंट आहे आणि स्पॉट पण खूप छान आहे. आजची वडापाव रेसिपी आणि आमची पिकनिक मज्जा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.